नमस्कार। शेतकऱ्याचा दुसरा जीव म्हणजे त्याची असणारी जनावरे। त्या जनावरांना तो स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपतो, कारण शेतकरी या जनावरांना जनावर म्हणून नाही तर ती घरातीलच एक सदस्य म्हणून यांना पाळत असतो। ज्याप्रमाणे शेतकरी त्यांच्यावर प्रेम करतो, अगदी त्याचप्रमाणे किंवा त्याहून दुप्पट प्रेम ती जनावरे आपल्या मालकावर करतात। असंच एका गाईचं वासरू मालकावर किती प्रेम करतं ते पुढे पहा। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या। शेतकऱ्याचं संपूर्ण जीवन हे त्याच्या शेतीवर अवलंबून असतं, पण शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी जनावरे पाळतो। शेतकरी आहे आणि त्याच्याकडे जनावरे नाहीत असा शेतकरी तुम्हाला शोधून सापडणार नाही। हाच शेतकरी त्याच्या शेतीवर जेवढं प्रेम करतो तेवढंच प्रेम त्याच्या दावणीला असणाऱ्या जनावरांच्यावरही करतो। फक्त शेतकरी प्रेम करत नसून ते जनावरेही शेतकऱ्यावर प्रेम करतात आणि त्याचंच हे एक उत्तम उदाहरण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। एका लहान वासराच्या पुढे त्याच्या मालकाला मारल्याचं नाटक एक व्यक्ती करतोय, पण त्याच वेळी त्या वासराचं लक्ष तिकडे जातं आणि धावतच मारणाऱ्याच्या अंगावर धावत येतं आणि त्याला मारायला लागतं। आता तुम्ही म्हणाल, एवढ्याशा वासराला हे कसं समजलं? ज्याप्रमाणे रडणाऱ्या बाळाला त्याच्या आईचा स्पर्श समजतो, त्याचप्रमाणे आपल्या मालकाच्या भावनासुद्धा या छोट्याशा वासराला नक्कीच समजल्या असतील।